नमस्कार. आज मी तुम्हाला मस्त असा झणझणीत खेकड्याचा रस्सा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी इथे मी अगोदरच साफ करून घेतलेत, पण एक खेकडा ठेवला आहे मी तुम्हाला दाखवायला. हे खेकड्यामध्ये माना असतं ते मिळतं, ते काढून घ्यायचं असतं आणि त्याने रस्स्याला खूप चव येते. असं असतं हे खेकड्यांमध्ये. ह्यावेळेस खेकडे कसे मीडियम मिळाले, जास्त मोठे खेकडे मिळाले नाही. मोठे मिळाले असते ना तर नांग्या आहेत त्या मोठ्या मिळाल्या असत्या. जास्त मोठ्या नांग्या नाही आहेत, एवढ्या अशा आहेत. आणि हे त्याचे पाय आहेत खेकड्याचे आणि हे नांगे आहेत एवढे. आणि हे आमच्याकडे ह्याला पेंदे म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकाकडे वेगवेगळं नावं असतात त्याला. तर हे मी काढून घेतलेत. आता हे पाय आहेत त्याच्याबरोबर मी 1-2 टाकणार आहेत वाटताना, म्हणजे रश्श्याला चव पण छान येते. आणि दुसरी गोष्ट, ह्याला मानं म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. आता मी तुम्हाला एक खेकडा आहे तो साफ करून दाखवणार आहे. आता हे मी स्वच्छ धुवून साफ करून सगळं ठेवलं आहे. आता ह्याला आपण साफ करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे जे मधला भाग आहे त्याला उघडायचं. त्याला नांगीने असं हे केलं, जोरात असं दाबून असं केलं का ते उघडतं. हे असं काढून घ्यायचं, पूर्ण हे काढायचं. त्यानंतर मग खेकडा उघडायचा. काय आहे, काही जणांना खेकडे खायचे असतात पण बनवायचं माहिती नसतं. तर हे असं खेकड्याचं हे काढायचं. हे सगळं वरचं काढून घ्यायचं. जेवढं हाताने तुम्हाला काढता येईल ना तेवढं सगळं असं काढून घ्यायचं. आणि ह्याला नळाखाली स्वच्छ धुवायचं. नळाखाली धुवून घ्यायचं आहे. हे जे आहे ते सगळं काढून नळाखाली धुवून घ्यायचं. आता मी स्वच्छ धुवून घेते हे सगळं. हे बघा, हे स्वच्छ धुवून झालं आहे. हे तुम्ही रश्श्यामध्ये टाका किंवा मग खेकडा मसाला करतो तर त्याच्यामध्ये जसं ठेवून द्यायचं, चव छान येते ह्याच्यामुळे. आणि हेही आता धुवून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यातून हे काढून घ्यायचं. ह्याला चमचा वगैरे वापरायची गरज नाही. ही जी नांगी आहे त्यानेच ते व्यवस्थित येतं, त्यानेच काढून घ्यायचं असं. आणि नळावर स्वच्छ अगदी धुवून घ्यायचं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. बघा, असं हे काढून घ्यायचं. तर आता आपण रस्सा कसा करायचा तो बघूया. आता मी याच्यात अर्धे हे पाय टाकले खेकड्याचे आणि एक पेंदा टाकला आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि चाळणीवर गाळून घ्यायचं. हे बघा, वाटून झालं आहे. थोडं अजून पाणी टाकूया आणि गाळून घेऊया. असं गाळून घ्यायचं. मोठं राहिलेलं आहे ते परत टाकून, थोडंसं पाणी टाकून परत फिरवून घ्यायचं. आता ही कवची आहे बाहेरची, टाकून द्यायचं. आता काय आहे, ह्याच्या खाली बारीक कच असणार आहे. मग मी अशा ह्यानी परत एकदाही गाळून घेणार आहे रस्सा तयार करायच्या अगोदर. हे बघा, रस्सा आपल्याला एवढ्याचाच बनवायचा आहे. आणि हे आहेत, हे मी याचा खेकडा मसाला बनवणार आहे सुक्का. याला का जास्त तेल लागत नाही. 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडासा कांदा, जास्त काही तेल मसाले यांचा वापर जास्त केला जात नाही याच्यात. जी खेकड्याची चव आहे तीच आली पाहिजे. कांदा थोडासा तांबूस झाला का त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया. हे मी कांदा, लसूण आणि खोबरं यांचं भाजून वाटण करून ठेवलेलं आहे. हे अर्धं ह्याच्यात टाकणार, अर्धं आपला जो मसाला मी खेकडा मसाला करणार त्याच्यासाठी वापरणार. आता कांदा होत आला, त्याच्यामध्ये हा माझा घरचा मालवणी मसाला आहे आणि थोडीशी लाल मिरची पूड घेतली आणि हळद घेतली. याला अगदी 1 मिनिटभर परतून लगेच ह्याच्यात ते वाटण घालायचं. ह्याला परतत बसायचं नाही आहे, तेल वगैरे सुटलं पाहिजे अशी काही भानगड नाही. हे वाटण घातलं आहे मी अर्धं त्याच्यातलं, त्यालाही परतायची गरज नाही. फक्त मिक्स करायचं आणि पाणी ओतायचं. आता ह्याच्यात मी 1 ग्लास आता पाणी ओतलं आहे. अजून थोडं टाकणार आहे, अजून अर्धा ग्लास आत्ता टाकते मी. आता हे खेकड्यातील माना काढलं आहे ते सगळं टाकूया. आता ह्याच्यात आमटी उकळायला आली बघा रस्सा. आता ह्याच्यात आपण सगळे जे नांगे आहेत ते टाकून घेते मी आणि ह्याच्यात टाकते आपण काढलेलं खेकड्याच्या पायांचं पाणी. याने चव छान येते रश्श्याला. आता तुम्ही बघायचं तुम्हाला किती कसा पाहिजे रस्सा, त्यानुसार तुम्ही वाढवू शकता. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि कोकम नसेल तर कोकम सिरप म्हणजे आगळ तो टाकायचा आहे. आणि हा जाड आहे, अजून घट्ट आहे जास्त, मला भाताबरोबर करायचं आहे. मग थोडंसं अजून मी पाणी घालणार आहे, अर्धा ग्लास. आणि ह्याला रट असं उकळवायचं नाही. तो जास्त जर उमाळा आला त्याला तर तो पातळ होतो. मग त्याला मीडियम गॅसवरच ठेवून 5 मिनटं
बारीक असं उकळवून घ्यायचं, म्हणजे आपला रस्सा तयार होता. आता आपण मीठ आणि कोकम घालूया. हे बघा 5-6 कोकम टाकते मी, याच्याशिवाय चव नाही बरं का, टाकलेच पाहिजे. मीठ घालूया चवीनुसार. आता बघा बारीक बारीक उकळी यायला लागली, असं 5 मिनटं ठेवायचं, म्हणजे आपला खेकडा रस्सा तयार. हा आपला खेकडा रस्सा तयार झाला आहे बघा. भरपूर नांगे आहेत आणि पाणी पण भरपूर निघालं आहे पायांचं, त्यामुळे मस्त चविष्ट असा झाला आहे, तिखट झणझणीत. आवडली रेसिपी तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी कुठून बघताय तेही मला सांगा कमेंटमध्ये. आता इथं खेकडा मसाला बनवते, त्याच्यासाठी 1 चमचा तेल टाकलं आहे. कांदा 2 मिनटं परतून घेऊया. कांदा झाला आहे बघा. त्याच्यात हेच मसाले, आपलं लाल मिरची पूड, माझा मालवणी मसाला आणि थोडीशी हळद, त्याला 1 मिनटं परतून घेऊ. त्याच्यात मी राहिलेलं अर्ध वाटण जे ठेवलं होतं ते टाकलं आहे. आता ह्याला 2 मिनटं परतून घेणार मी. आपण सुक्कं बनवतो आहे ना, त्यामुळे 2 मिनटं जरा मसाला परतून घेणार. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. मी बघा खेकड्या रस्सामध्ये कोथिंबीर नाही टाकलं आहे, कारण रस्स्याला काही गरज नाही कोथिंबीरीची, आणि हे आपण सुक्कं बनवतो आहे म्हणून थोडीशी मी कोथिंबीर टाकली. आता वरून थोडीशी टाकणार. आता याच्यामध्ये हे आपण जे खेकड्याचे पेंदे काढून ठेवलेत, आमच्याकडे पेंदेच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला. आता हे मिक्स करूया आणि थोडंसं पाणी, मीठ घालायचं आहे, कोकम घालायचं आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. चवीनुसार मीठ. खेकडा मसाला बनवतो आहे त्यामुळे अगदी थोडं पाणी टाकायचं, ते वाफेवर शिजवून घ्यायचे. त्याला जास्त वेळ लागत नाही तसं शिजायला. आता याच्यात मी कोकम सिरप टाकते, म्हणजे आगळ. हे बघा त्याच चमच्यामध्ये घेतलं आहे मी, त्यामुळे तुम्हाला कलर वेगळा दिसेल त्याचा. हे आता मिक्स करून 10 मिनटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. झाला आपला खेकडा मसाला तयार. आता बघूया आपण. मस्त आपला मसाला तयार झाला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर मिक्स करून खायला तयार. बघा आपला मस्त असा खेकडा मसाला तयार झाला आहे. आवडला तर लाईक शेअर नक्की करा. मस्त झालेला आहे, अगदी आंबट तिखट. तसंच आपला खेकडा रस्सा पण छान झाला आहे. भरपूर त्याचे नांगे आहेत त्यामुळे त्याला भरपूर चव आली. पायाचं पाणी आहे भरपूर. तर हे नक्की ट्राय करा.